पपई गोड नसल्यामुळे 15 दिवस फ्रीजमध्ये तशीच पडून होती. आणि ही जर गोड असते तर कोणी ठेवली असते का सांगा बरं. पण ठीक आहे, असो, अजूनही ती काही पिकलेली नाहीच आहे. मग आता हे फेकून देण्याऐवजी मी विचार केला काहीतरी करूया. आणि तसंही आपल्या चेहऱ्याला काही ना काही लावण्याची लेडीजची ही सवय आहेच. सो मी काय केलं, पपईला छान अशा कट दिल्या. कारण त्यात ती ज्युसीही नव्हती ॲक्च्युली. सो तिला असं कट द्यायचा प्रयत्न करते मी. ॲक्च्युली मी हे चमच्याने केलं असं तर जरा जास्ती छान ज्यूस निघाला असता. पण असो, मी आता चाकूनी करते आहे. आणि एक पीस कट केला होता त्याला मी चाकूनी परत कट देते आहे, तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघताय तसं. आणि थोड्या वेळाने असं करत 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 ते छान ज्यूस आला होता. आता मी तुम्हाला स्क्वीज करून दाखवेल पुढे. छान ज्युसी झालं होतं. सो मी आता त्याला स्क्वीज करते आणि भरपूर असा मग रस निघाला आहे बाहेर, तुम्ही बघू शकता. आता हा काय करायचा तर आपण हा मस्त क्लीन झालेल्या चेहऱ्यावर लावायचा. आता काही दिवसांमुळे माझी झोप होत नाही आहे, त्यामुळे मग अंडर आय सर्कल पण भरपूर वाढले आहेत. सो मी काही ना काही असे इलाज करतच असते, त्यामुळे मलाही काहीतरी करायचंच होतं. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.